महाराष्ट्रामध्ये मोठी घडामोड घडतीये। जरांगेंचा मात्र यामध्ये एक निर्धार आहे, आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटलांनी घेतलाय। पण माझा हाताला तयार नाही शब्द आहे माझ्याकडे। मी या समाजासाठी मैदानात येऊ, मी मरण पत्करायला तयार आहे। मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही। आपण पाहतोय आंदोलनाच्या मुदतीचा अखेरचा दिवस उरलेला आहे, तर आंदोलनाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचीच मुदत आहे। तर आपण पाहतोय 1 तास उरलेला आहे। आज एका दिवसासाठीची मुदत ही जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी दिली होती। 6 वाजेपर्यंत ही मुदत आहे, तर एकच दिवस उरलेला आहे, एकच तास उरलेला आहे, माफ करा। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतो एका दिवसाची मुदत जरांगे पाटलांना मिळाली होती आणि ती मुदत अवघ्या 1 तासाभरात आता संपणार आहे, काय अधिक माहिती? सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्की आपण जर पाहिलं तर प्रशासनाने त्यांना आजची पूर्ण 1 दिवसाची मुदत दिलेली होती आणि ही मुदत 1 तासामध्ये संपते। आता जर पाहिलं तर पाऊस जो आहे तो जोरदार या ठिकाणी सुरू आहे। आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर आता आंदोलनकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। 1 तासामध्ये प्रशासन काय निर्णय घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर जरांगे पाटील आणि समर्थकांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज दिलेला होता, निरंतर मुदतवाढ मिळावी, मात्र त्या अर्जावर अजूनही कुठली जे विचार जो आहे तो झालेला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे 1 तासामध्ये आंदोलन संपेल असं वाटत नाहीये, कारण की 1 तासामध्ये आंदोलन संपेल। 5 वाजेपर्यंतची 6 वाजेपर्यंतची मुदत जी आहे ती आंदोलनासाठी दिलेली होती। आपल्याबरोबर आंदोलन करतात, 1 तासच राहिले मुदतीचा, अजूनही निर्णय नाहीये काय? शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा। आज पाटलाची तब्येत बरोबर नाही, पावसातही आंदोलन चालू आहे आणि मराठे 2 महिने जरी लागले तरी इथून हलणार नाही, किती पाऊस असला तरी हलणार नाही। नक्की किती पावसामध्ये हे सर्वजण या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर चिखल या ठिकाणी सुरू आहे, पाऊस सुरू आहे, 1 तास राहिलाय मुदत संपायला आंदोलनाची। काही हरकत नाही, 1 तास नाही 24 तास राहू दे, अजून आम्ही हलणार नाही, आम्ही मागे सरणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। आम्ही मिळवणारच, आमचा हक्क आहे। कितीही पाऊस पडू द्या, विजा पडू द्या, कडकडाट होऊ द्या, गारा पडू देत, आम्ही मागे सरणार नाही। आम्ही आरक्षण घेतल्यावर पुढची भूमिका काय? पुढची भूमिका जरांगे पाटील ठरवतील, पाटील म्हणतील तसं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चिखल जो आहे तो झालेला आहे आणि सर्व लोक चिखलामध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळतात। चिखलामध्ये उभा आहात तुम्ही, आंदोलनाची भूमिका काय मागणी आहे? पाटील जसं म्हणतील तसं आरक्षण हा भेटलंच पाहिजे आणि खूप लोक भिजतात आणि खूप लोक येत आहेत, तरी हा तुम्ही चिखल दाखवा। खूप म्हणजे खूप भयंकर मराठा समाज इथं उतरलेला आहे। सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की तातडीने हा निर्णय घ्यावा, ही माझी कळकळीची विनंती आहे। आणि तुम्ही एक लोकांना दाखवा, पब्लिक किती बाहेर जमली इथं। नक्की प्रशासनाने काय सुविधा जी आहे ती केलेली पाहायला मिळत नाही। चिखलात इथं बाहेर जे बसलेत आमच्या मराठी समाज कार्यकर्ते खाली चिखलात आणि पाण्यात बसलेले आहेत, 4-5 जण बसलेले आहेत। सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, आरक्षण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। विजय घाडगे आपल्या बरोबर आहेत। प्रशासनाने कुठली व्यवस्था केलेली पाहायला मिळत नाही, लोक चिखलामध्ये उभे आहेत।
अतिशय वाईट परिस्थिती आहे. राज्य सरकारला समाजाचं काही देणं घेणं नाही. फक्त निवडणुका जिंकण्यापुरतं मराठा समाजाचा वापर आतापर्यंत राज्य सरकारने केलेला आहे. चुकीच्या पद्धतीनं आज महाराष्ट्रातला समाज या ठिकाणी अशी तर ताकदीनं आलेला आहे, न्यायासाठी आलाय. अतिशय वाईट परिस्थिती असताना एवढं निसर्ग धो पाऊस पडतोय तरीही सरकारने या ठिकाणी व्यवस्था, अक्षरशः आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत, त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही. 1 तास राहिलाय फक्त आंदोलन संपायच्या मुदतीचं. आपण सकाळपासून पाहतात निसर्ग सुद्धा कोपलेला आहे, पूर्ण पाऊस आहे. पावसामध्ये लोक उभा टाकलेले आहेत. आम्ही महिला भगिनी इथे होती तर कुठलीही सरकारनं व्यवस्था केलेली आहे. नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.